नमस्ते गाई, राधे कृष्ण. बघा हे मी काय केले, आता होळीची राख घेऊन आलेले आणि त्याच्यात आपण हे झाडांना कुंड्यांना टाकायचं खत घेतलेलं आहे. तर ते थोडंसं टाकून आपण राख आणि खत मिक्स करायचे. एक बाउलभर घेतलंय मी. आता हे असं मिक्स उकरून थोडी थोडी राख टाकून द्यायची. मग आपल्या झाडांना टाकलं की पाणी सोडलं की थंड राहतात, कुंड्या वाळत नाहीत. झाकून द्यायची. मग आपल्या झाडांना टाकलं की पाणी सोडलं की थंड राहतात, कुंड्या वाळत नाहीत, झाडं वाळत नाहीत आणि मस्त गुलाबाला फुलं वगैरे येतात. तर बघा आता हे मिक्स करून घेतलंय राखामध्ये. तर राखाचा फुटा निघायला दिवस. आता एक झाड आपली चांगली पाहिजे म्हणल्यावर त्याच्यासाठी करावंच लागतं. घेतलेलं आहे आणि बघा आता हे द्यायचं. आता हे कुंड्या वाळत नाहीत म्हणजे रात्री खत टाकून पुन्हा पाणी सोडायचं आहे. बघा हा मनी प्लांट कसा आलाय मस्त. मनी प्लांटच्या व्हरायट्या लावल्यात मी 2-3 प्रकारच्या. मला पाणी सोडलं की चाललंय ते. पाणी काढून गुलाब आहे. आपले संक्रांतीचे जे मटके राहिलेले आहेत ना शिल्लक, तर ते आपण प्रत्येक कुंडीला असं ठेवून दिले. उन्हाळ्याच्या दिवसात आता त्याच्यात पाणी सोडलं की थंड राहते, झाडं वाळत नाहीत काही. बेशन झाड मागवलेलं आहे, छान फुलं येते त्याला. आता इथं फुल फुटले, कळी आहे. मी मागवले होतं, टाकलं आलंय. एक व्हरायटी आली वेगळी आणि त्याला फुल नाही आलं. याला छान फुलं यायला लागली. फुलं मला कळे यायला. हे बघा इथून जायचं गुलाब ते फुटले, फुलं कशी आली. आता हे पुण्यावरून आणले आणि हे पूर्ण आलं नाही. मनी प्लांट मध्ये हे मनी प्लांट आहे आपल्याकडे. तसं नाही, गोल गोल पानं आणि जसं जसं वाढत असतं ते आपल्याकडे मस्त वाढत असतं. त्याच्यापाशी अपराजिताचा वेल आलाय. हे कशी अशी फुलं वाळलेली अशी कट करून टाकले, मग त्याला छान नवीन फुलं येतात, कळ्या नवीन लागतात. पाणी टाकायचं, झाडांची खूप काळजी घ्यायची. असं कुंड्या गणेश आता एक असं मटकं ठेवायला त्याला पाणी मिळतं.
आला चिंपुरा आपला आळूची पानं मागच काढली होती 15 दिवसाला तेवढे यायला लागले. मी कारल्याची वेल लावली जात इकडं. तर एक कारल्याचा वेल मस्त उगवलाय छान. कारले की त्याला राख टाकून दिली ती. आता मी कारल्याचा वेल कारले आल्यावर डायरेक्ट मला दाखवल. आता शिकतरी उगवलाय कारल्याचे 2 इंच आलाय. कट करून घेते मी. असं मस्त वाढायला लागले कसं. आता तेजपत्ता बघा एवढा वाढला 1 महिन्यामध्ये. हे का बेशवून मागवलं हे झाड सुंदर आलंय. एवढंच होत सुंदर वाढ होईल. हे माझ्या पुतणीने घेऊन दिली होती मला 2 पुण्याला गेल्यावर. घरात छान वाटते शो प्लांट लावण्यासाठी. दुसरं लावणारी मी चांगली शो प्लांट छान वाटते. ते पण सुंदर आहे. हे बघा नागलीचं पानाचं वेल कलकत्त्या पानाचं वेल ह्याच्यात लावलाय त्याच्यात लावलाय. तिकडे तर किती मस्त आलाय ते कोपऱ्यातलं दाखवलं का. मस्त आहे ना. हा एक दुसरा आणि ते त्यात मी हळद लावली. काळी हळद लावली पण चांगली असते गव्हामध्ये. हळद लावून दिली. आता पूर्ण पानं वाळून दिले. आता पावसाळ्यात बघायला कशी पानं बाहेर येते समजा. हा एक मनी प्लांट आहे. ते बेलाचं झाड लावलेलं आहे. घरात लावलेली शोभा असतं. बांबूची मिरची गंगा लावलेली. पर्पल कलरची लिहिली दाखवून ते मनी प्लांट स्नेक प्लांट गवती चहा लावलाय त्याच्यात. आपली तुळशी माता मस्त आली. तुळशी माता पण छान झाली. बाटल्यांचा काय उपयोग केलाय झालं. ॲलोवेरा ज्यूस पिऊन झालं. या बाटल्या रिकाम्या होत्या तर मग याच्यात पाणी भरायचं. याला एक छिद्र करायचं सुईनं. पाणी भरून असं गावाला जाताना आपण त्या कुंड्याने असं पलटी करून ठेवले. आपण कुठे गावाला गेलो 2-4 दिवस तर आपली झाडं वाळत नाहीत कुंड्यामधले. तर मी तो पण एक ट्राय केला प्रयोग. पुढच्या महिन्यात किती फुलं येतात बघायला.
आपण पाणी पण भरून ठेवायचं. पाईपाने असं पाणी मारायला खूप सोपं पडतं. एका जागेवर उभा राहून आपण सगळ्या कुंड्यांना पाणी घालू शकतो हे का. मी रोज सकाळी उठलं की अर्धा तास माझं कामच असतं. उठलं बोर चालू करायचं, ते सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं, बाहेरच्या झाडांना घालायचं, बाहेरचा ओटा धुवून घ्यायचा, गॅलरी धुवून घ्यायची. अर्धा तास सकाळी वेळ द्यावाच लागतो मला या कुंड्यांना. तेव्हा हे असे फुलं बिलं झाडांना चांगले दिसायलेत. हिरवे झाडं नाही तर सुकून जातात नाही पाणी जास्त. मनी प्लॅन्ट किती सुंदर आला हो. वेट पण चांगला आलाय आपला. आता राख टाकल्यामुळं पाणी टाकल्यामुळे पूर्ण चकाचक धुवून काढावं लागेल. राखीचा थोडा बसला तर कशी वाटली कुंड्यांची निगा, राख घालणं, खत घालणं, झाडांची निगा करणं. आवडतं लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुम्ही पण अशा कुंड्यांनी ठेवून बघा, झाडांची कटिंग करा. आपला छंद जोपासायचा, टाईमपास पण होतो आणि झाडं पण आपल्या घरातली चांगली दिसतात, हिरवीगार चांगली. ओके, बाय बाय, भेटू नंतर.